ठेवण्याचे कोर्टानं निर्देश दिलेत। वांगचुक यांच्या आरोग्याची तपासणी केली जात असल्याचं केंद्राकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। नागरिकांचं जीवन मौल्यवान आहे, संरक्षण करणं सरकारची जबाबदारी असल्याचं कोर्टानं म्हटलंय। आपण अधिकचे अपडेट जाणून घ्या। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, या सगळ्याबाबत कोर्टानं काय नेमकं म्हटलंय आणि यावर केंद्रानं देखील काय म्हटलंय? दीपक, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 19वा दिवस आहे आणि त्यांच्या प्रकृतीविषयक चिंता करणारी एक जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेवरील सुनावणी दरम्यान आज दिल्ली उच्च न्यायालयाने हे निरीक्षणं नोंदवली आहेत। त्यांनी निर्देश दिलेत केंद्र सरकारला की प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान आहे, त्यामुळे सोनम वांगचुक यांच्या आरोग्यावर नियमित तपासणी केली जावी, त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यात यावी आणि प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान आहे हे सरकारने लक्षात ठेवावं। तर त्याला केंद्र सरकारच्या वतीने आणि विशेषतः जे इथे केंद्रीय गृह मंत्रालय याच्या अंतर्गत इथली पोलीस व्यवस्था आहे, त्यामुळे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटलं की आम्ही नियमितपणे त्यांची तपासणी करतोय आणि डॉक्टर तिथे कायमस्वरूपी आहेत, 3 वेळा डॉक्टर दिवसातून त्यांची तपासणी करतील असंही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटलंय। त्यामुळे आता दिल्ली उच्च न्यायालयामध्ये जी दाखल झालेली जनहित याचिका होती त्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान हे सगळे निर्देश न्यायालयाने आता केंद्र सरकारला दिलेत आणि सरकारने देखील म्हटलंय की आम्ही सुद्धा सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी घेतोय आणि त्यांच्या आरोग्यविषयक तपासण्या नियमितपणे सुरू आहेत। निश्चितच या सगळ्याबाबत आता पुढे नेमकं काय होतंय पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे। तर वांगचुक यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे कोर्टाने निर्देश दिलेले आहेत। आम्ही त्यांच्या देखरेख ठेवत आहोत, त्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते, वैद्यकीय तपासणी केली जाते असं केंद्र सरकारनं कोर्टाला सांगितलं आहे। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी देखील एकदिवसीय उपोषण केले। सर्वांनी आजच्या उपोषणात सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे। और मेरा सरकार से ये आग्रह है कि ये संवाद वो तुरंत शुरू कर दें अगर आपको ये कारण सही लगते हैं और अगर सोनम जी और उनके साथी जिस दर्द से गुजर रहे हैं उस दर्द से आप जुड़ाव महसूस करते हैं तो इस रील को आप शेयर करें और कल 1 दिन के अनशन की आप भी कोशिश करें। एक बहुत ही भले और बहुत ही समझदार इंसान को ये कहते हुए मैंने एक बार सुना था कि दर्द का दर्द से रिश्ता होना बहुत जरूरी है। तो चलिए दर्द को दर्द से जोड़ते हैं, एक सिलसिला शुरू करते हैं, कल 1 दिन के अनशन की कोशिश करते हैं। वांगचुक यांच्या मागण्यांना राज ठाकरेंनी पाठिंबा दिलाय। वांगचुक यांच्या मागण्यात वावगं काहीच नाही, मंत्र्यांना हाकला, परीक्षा पारदर्शक घ्या हीच तर मागणी असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। सोनम वांगचुक यांच्या उपोषणात मोदींनी लक्ष घालावं, भाजपला सध्या कोणी प्रश्न विचारू नये असा माज असल्याची टीकाही राज ठाकरेंनी केली। आंदोलनाकडे राजकीय नजरेतून बघणं लघुदृष्टीचं लक्षण असल्याचं राज ठाकरे म्हणाले। नीटच्या घोळानं लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली, भाजपनं निष्पक्ष संस्था स्वतःच्या ताब्यात घेतल्या, निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत। वांगचुक बद्दल एकेकाळी भाजपला आस्था होती, भाजपला सोयीचा असेपर्यंत माणूस प्रिय असतो, भाजपला सध्या कोणी प्रश्न विचारू नये असा माज असल्याचं राज ठाकरे म्हणाले। वळूया पुढच्या बातमीकडे। मंगळवारी झालेल्या प्रफुल्ल पटेल